हॅलो माय ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहल हर स्टोरी. सो आज मला सुट्टी होती, मी मस्त फ्रेश झाली, आता चहा पिते, पूजा करते आणि तुमच्यासोबत छान गप्पा मारते. सो मी याच्यात सगळं रेकॉर्ड केलं आहे. सो आज मला तुम्हाला खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे, माझ्या लाईफची स्टोरी, एका पार्टची, ब्युटिफुल पार्टची. सो ती आहे माझ्या टॅटूची स्टोरी. ते माझ्या खूप क्लोज आहे, मी खूप इमोशनल मुमेंट्समध्ये ते केलेलं होतं आणि त्याच्या मागची स्टोरी आणि माझं डे टू डे लाईफमध्ये भेटणारं त्याच्या मागचं इन्स्पिरेशन मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आय होप तुम्हाला नक्की आवडेल. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चला आपण आता मस्त चहा पिऊया. हॅलो माय ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहल हर स्टोरी. सो आज मी तुम्हाला माझ्या टॅटूची स्टोरी सांगणार आहे. तुम्ही पण मला कमेंटमध्ये मेन्शन करा की तुमची फर्स्ट टॅटूची काय इमोशनल स्टोरी आहे. सो हे माझं फर्स्ट टॅटू आहे आणि मी त्यानंतर कोणतं टॅटू काढलंही नाही. बट येस, मी इथे इरिप्लेसेबल लिहिलं आहे. ओके. सो मी जेव्हा मला टॅटू काढायचं होतं तेव्हा मी खूप कन्फ्यूज होती, काय काढायचं. मला एक फ्लाइंग बर्ड काढायचा होता किंवा इथे बटरफ्लाईज काढायचे होते. बट माझं असं ठरलं एक वेळेस की ना, मी खूप जॉबसाठी लुकआउट करत होती. म्हणजे मी 2019ला इंजिनिअरिंग पासआउट झाली. मग पासआउट झाल्यानंतर मी पुण्यात आली. गावाकडून लिटरली पुण्यात येणं, तेव्हा लॉकडाऊनचा पिरियड चालू होता. त्यानंतर लॉकडाऊनचा पिरियड चालू होता. सो मी मल्टिपल ठिकाणी जॉब अप्लायज करत होती, ऑनलाईन ऑफलाईन. तेव्हा इंटरव्ह्यूचं कल्चर होतं, जाऊन CV देणं, कंटिन्युअसली मी फॉलोअप घेत होती. ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या माझ्यासोबत. सो मी 1 इयर पूर्ण फेडअप झाली होती. सो मी डिसाईड केलं होतं की वन्स आय गेट द जॉब ना, सो मी स्वतःसाठी काहीतरी करेल किंवा असं काहीतरी त्याची एक स्टोरी इन द फॉर्म ऑफ मेमरी मी ती ठेवेल. बिकॉज यू नो, मुलींच्या लाईफमध्ये कसं असतं ना की स्टार्टिंगपासून, म्हणजे इवन त्याचा जन्म झाला तेव्हापासून दे स्टार्टेड स्ट्रगल स्टार्ट होतं. सो जॉबसाठी स्ट्रगल असतं, फाईट असते, एक इंडिपेंडंट बाहेर न्यू मेट्रो सिटीत राहण्यासाठी एक वेगळं स्ट्रगल असतं. सगळ्या गोष्टींमध्ये मुलींचं थोडं जरा जास्त स्ट्रगल असतं. सो या, आपण हे सगळं कॉन्कर करून लाईफमध्ये जॉब करतो, घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज सांभाळतो, आपल्या पॅरेंट्सला प्राऊड फील करवतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो येस, ऑब्वियसली मग मला असं वाटलं की चला, आपल्याला काहीतरी म्हणजे एक अचिव्हमेंट झाल्यावर आपण एक टॅटू बनवूयात, काहीतरी मिनिंगफुल असेल त्याचा आणि जो तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स बूस्ट करेल असं बघूया. सो इरिप्लेसेबल मी चूज केलेलं. सो मला असं वाटलं याचा मिनिंग पण खूप जास्त डीप आहे. इरिप्लेसेबल मीन्स तुम्हाला कोणीही रिप्लेस करू शकत नाही. नो वन कॅन रिप्लेस यू. सो एक युनिकनेस तुमच्यामध्ये राहतं आणि एक कॉन्फिडंट तुमच्यामध्ये असतो की या, म्हणजे मला असं म्हणायचं की प्रत्येक पर्सन तो युनिक वेने यु नो स्पेशल असतो. म्हणजे कुणात कुठली क्वालिटी असते तर कोणामध्ये कोणती क्वालिटी असते, राईट. सो मला असं वाटलं की आपण समटाईम्स स्वतःला खूप अंडर एस्टिमेट करतो. सो तुम्हाला हे रिमाइंड करेल लाईफमध्ये ऑलवेज की तुम्ही इरिप्लेसेबल आहात, तुमची प्लेस कोणीच नाही घेऊ शकत. सो दॅट्स वाय मी हे टॅटू केलेलं. आणि जेव्हा जेव्हा मी लो फील करते ना, तर मी तो माझा जॉबचा स्ट्रगल आणि इन्सिडेंट आठवते आणि असं हाताकडे बघते आणि ह्या टॅटूकडे बघते. सो मला ऑटोमॅटिकली एक पॉझिटिव्हिटी येते, एक बूस्ट मिळतो मला लाईफमध्ये काहीतरी परत करायचा आणि नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड माझं ऑलवेज असतं गोष्टींना घेऊन. सो या, ही माझी स्टोरी आहे यु नो इरिप्लेसेबलची. आणि अजून मला सांगायचं म्हटलं की मग मी कसं केलेलं ना की मला जॉब लागला, ऑफर लेटर आलं आणि मला ज्या टेक्निकल फील्डमध्ये जॉब हवा होता, म्हणजे मल्टिपल, आमच्या इथे कसं असतं ना, IT सपोर्टला टाकून देतात तुम्हाला, म्हणजे डिफरंट रोल्स तुम्हाला भेटतात. बट मी जे कोर्सेस केलेले होते ना क्लाउड इंजिनिअरिंगचे, सो मला त्यातच जॉब भेटला. प्लस मला वर्क फ्रॉम होम भेटलेलं त्या काळात लॉकडाऊनमध्ये. मला त्यांनी लॅपटॉप दिलेलं आणि विथ गुड सॅलरी अमाऊंट. मला खूप एक्सपेक्टेशनच्या बियॉन्ड मला चांगली सॅलरी आणि रोल भेटला होता. सो मी जाम हॅप्पी होती, खूप हॅप्पी होते मी. सो दॅट टाईम मला ऑफर लेटर आलेलं आणि मी लगेच काय म्हणतात टॅटू करायला गेलेली. बिकॉज माझं फिक्स होतं, बिकॉज माझा इंटरव्ह्यू झालेला. दे सेड की तुला HR राऊंडला बोलवलं आहे. सो मी ऑलमोस्ट कन्फर्म होती की माझं इथे होणार आहे आणि मला ऑलरेडी आयडिया होती. आणि 1 ते 2 दिवसांमध्ये मला ऑफर लेटर आलं आणि माझी जॉईनिंग आय थिंक थर्सडेची जॉईनिंग होती, नेक्स्ट थर्सडे 2020मध्ये.
सो जॉईनिंगच्या आधी ऑफर लेटर भेटलं आणि तसंच मी माझ्या रूममेटला घेऊन गेली. तेव्हा मी पीजीमध्ये राहायची, वारजेला असायची, मी पुण्यात वारजे. सो तिथलं एक इंक टॅटू म्हणून होतं, मला लिटरली नाव पण नाही आठवते टॅटू शॉपचं, बट मी तुम्हाला त्या शॉपची जी शॉपचा जो ॲड्रेस आहे ना तो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल. मी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तिथून टॅटू काढू शकतात. बिकॉज तेव्हा नंतर मला ₹0 झिरो मेंटेनन्स, झिरो टेकिंग केअर, मी काहीच केलेलं नाही आहे. जसंच्या तसं हे टॅटू आहे, त्याने खूप जास्त छान मला काढून दिलेलं आणि मला जसं हवं होतं जसा फॉन्ट हवा होता वगैरे तसं काढलं त्यांनी. आणि हां, काही लोक ना नाही आवडत टॅटू, बिकॉज इट्स अ पर्सनल चॉईस. बिकॉज आणि काही लोक आहेत ते एकदम मल्टिपल टॅटू करतात, इथे 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 समथिंग लाईक दॅट. सो मला तसं नको हवं होतं. माझं फर्स्ट टॅटू मला खूप स्पेशल हवं होतं. मे बी हे माझं लास्ट टॅटू असेल, आय डोंट नो पुढे माझं काय माइंड चेंज होतं अजून, बट या. सो ही माझी जर्नी होती टॅटूची आणि ही माझी इमोशनल थिंग होती. बट या ट्रस्ट मी, काही लोकांचं असं असतं, म्हणजे टॅटू एक तुमचं एक वन काइंड ऑफ रिफ्लेक्शन म्हणतात जे लोक टॅटू काढत असतील, बिकॉज ज्यांना टॅटूबद्दल माहीत असेल. सो एक रिफ्लेक्ट करता आणि जेन्युअनली ट्रस्ट मी, हे जे आहे ना ते खरंच मला माझ्या जुन्या स्ट्रगलची आठवण देतं आणि मला नवीन संकटांसमोर असं इन्स्पायर करतं आणि नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड होतं. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल मोस्टली जे स्पोर्ट्स पर्सन आहेत ना त्यांच्या हातांवर वगैरे बायसेप पाय समथिंग नेकच्या इथं वगैरे टॅटू असतात, बिकॉज त्यांचं काहीतरी एक अचिव्हमेंट असतं, टार्गेट असतं लाईफमध्ये, एक काहीतरी गोल असतं आणि ते बिलॉंग करतात त्या टॅटूशी, म्हणजे ते मीन इट करतात ते लाईफमध्ये. सो या त्या दिवसानंतर मला हे टॅटू काढल्यानंतर मला कधी नाही वाटलं की मी कोणाच्या लाईफमध्ये रिप्लेसेबल आहे किंवा स्वतःच्या लाईफमध्ये पण रिप्लेसेबल आहे. आय ऑलवेज फील लाईक दॅट की इरिप्लेसेबलच आहे मी. सो या, ही माझी होती टॅटू स्टोरी. आणि तुमच्या टॅटू स्टोरीसाठी मला कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा की तुमची स्टोरी काय आहे, फर्स्ट टॅटू स्टोरी. सो या, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करूया. भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.